हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 4 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. सागरी आणीबाणी व संकटात सापडलेल्या जहाजांना तातडीने मदत पुरवण्यासाठी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने भारतातील पहिली पोर्ट ऑफ रेफ्यूज प्रणाली कार्यान्वित केली आहे. जपानने जगातील पहिली केवळ मालवाहतूक करणारी बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंटद्वारे मार्च 2026मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या IIED अन्न सुरक्षा निर्देशांकात आइसलँड देशाने अव्वल स्थान पटकावलेले आहे. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस दरवर्षी 30 मार्च रोजी दिवशी पाळला जातो. एबेल पुरस्कार 2026 गर्ड फाल्टिंग्ज पुरस्काराला गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. विजेते आहेत गर्ड फाल्टिंग्ज, देश जर्मन. पुरस्कार अंकगणितीय भूमितीमधील योगदान व मॉडेल अनुमान सोडवण्यासाठी सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळवणारे पहिले जर्मन गणितज्ञ आहेत. एबेल पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. दरवर्षी पुरस्कार दिला जातो. नॉर्वेचे गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या नावाने नॉर्वे सरकारद्वारे सुरुवात 2003 पासून झालेली आहे. पुढे पाहूया. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा तर भारतीय नौदलाने सुरू केले. उद्देश आहे हॉर्मोज सामुद्रधुनीमधून भारतीय ऊर्जा जहाजांची सुरक्षितपणे आणणे आणि भारतात LNG आणणे. सांध्वी निरंजन ज्योती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष. नियुक्ती 18 मार्च 2026 रोजी उत्तर प्रदेशच्या माजी खासदार हंसराज गंगाराम आहिर यांची जागा घेतलेली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबद्दल माहिती पाहूया. घटनात्मक आयोग स्थापना 1993. 102व्या संविधान दुरुस्ती कायदा 2018 घटनात्मक दर्जा मिळाला. भारतीय संविधानाच्या कलम 338B अंतर्गत समाविष्ट. उद्देश आहे OBC वर्गाच्या हक्कांचे संरक्षण, कल्याण आणि विकास. पुढे पाहूया. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्स तर 92व्या G7 शिखर परिषद फ्रान्स या ठिकाणी. आयोजन इव्हियान फ्रान्स येथे 15 ते 17 जून 2026 रोजी. भारत G7चा सदस्य नाही परंतु आमंत्रित भागीदार देश म्हणून सहभागी होत आहे. पुढे पाहूया. रामकुमार मुखोपाध्याय यांना सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आला. सरस्वती सन्मान 2025 यांची बंगाली कादंबरी हरा पार्वती कथा यांची सरस्वती सन्मानासाठी निवड झाली. वार्षिक पुरस्कार आहे. पुरस्कार रक्कम आहे 15 लाख. पुरस्कार भारतीय नागरिकांनी कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीला हा पुरस्कार दिला जातो. पुढे पाहूया. भारताचा पहिला पिंक स्टँड हरमनप्रीत कौर यांच्या नावावर तयार करण्यात आलेला आहे. ठिकाण आहे द्वारका, दिल्ली येथे. दिल्लीचे दुसरे क्रिकेट स्टेडियम असेल. यात क्रिकेटसोबत फुटबॉलसाठी ही सुविधा असतील. पिंक स्टँड आसन 1500 जागा आहेत. उद्देश आहे महिला प्रेक्षकांसाठी सुरक्षित, आरामदायी व स्वागतार्ह वातावरण निर्माण करणे. पुढे पाहूया. रेमंड ग्रुपचे माजी चेअरमन विजयपथ सिंघानिया यांचे निधन. पूर्ण नाव आहे विजयपथ लाला कैलासपथ सिंघानिया. यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1938 मध्ये. मृत्यू 28 मार्च 2026 मुंबई येथे. वय 86 वर्षे. सिंघानिया कुटुंबाने 1944 मध्ये रेमंड खरेदी केला होता. विजयपथ यांनी 1980 मध्ये चेअरमनपद सांभाळले होते. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.